वेळेला आहे तो आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम. आता सरांनी घोषणा दिली त्यावरून तुम्हाला समजत असेल की छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा पाठ आहे. इयत्ता 7वीच्या वर्गाचा पाठ आहे. त्यामध्ये बघा प्रश्न मी घेतलेले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला? तर हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. एका शब्दामध्ये उत्तर आहे. त्यामुळे तो निम्नस्तरीय लेखी किंवा तोंडी अशा याच्यामध्ये येऊ शकतो. यामध्ये श्रेणीबद्ध वर्गीकरण म्हणजे लक्षात ठेवणे. मुलं लक्षात ठेवतात की महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कोणत्या ठिकाणी कैद केले हा सुद्धा म्हणजे जे ठिकाण असेल त्या ठिकाणाचं नाव यामध्ये अपेक्षित आहे. आणि मुलं एका शब्दामध्ये याचं उत्तर देऊ शकतात. त्यामुळे हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये येतो. निम्न स्तर आहे. लेखी तोंडी अशा दोन्ही प्रकारे आपण मुलांना विचारू शकतो. यामध्ये सुद्धा त्या ठिकाणाचं मुलांनी नाव लक्षात ठेवलं तर आपण म्हणू शकतो की ते त्यांना मुलांनी काहीतरी त्याचं साध्य केलं. प्रश्न क्रमांक 3 आहे. छत्रपती संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले? हा थोडासा लघुतरी प्रश्न आहे. उत्तर याचं 3 ते 4 ओळींमध्ये अपेक्षित आहे. त्यामध्ये हा प्रश्न उच्चस्तरीय मध्ये येऊ शकतो. लेखी आहे आणि मुलांनी समजून घेणं हे अपेक्षित आहे. कारण आपण जे शिकवल ते मुलं समजून घेतील आणि आपण हा प्रश्न विचारला की मुलं नक्की त्याचं काय करतील आपल्याला उत्तर देतील. त्यानंतरचा 4था प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचं का ठरवलं? हा सुद्धा लघुत्तरी प्रश्न आहे. उच्च स्तरीय आहे. लेखी आपण विचारू शकतो म्हणजे मुलं 4 ते 5 ओळीमध्ये याचं उत्तर लिहू शकतात. विश्लेषण यामध्ये मुलं विश्लेषण करतात की छत्रपती संभाजी महाराजांनी कशा म्हणजे धडा शिकवला असेल ते का असं का ठरवलं असेल, त्याची पार्श्वभूमी काय असेल, कारणं काय असतील, हे मुलं काय करतील त्यात आपल्याला सांगतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम तुमच्या शब्दांत विशद करा. दीर्घोत्तरी प्रश्न आहे. उच्च स्तरीय आहे. लेखी आणि विश्लेषण मुलं करू शकतात की त्याचा पराक्रम तुम्हाला माहिती असेल. याचं उत्तर एका शब्दात अपेक्षित नक्कीच नाहीये. आणि वर्गामध्ये जर 10 मुलं असतील तर 10 मुलं हे उत्तर देत असताना वेगवेगळ्या प्रकारे देणार आहेत. कारण ज्याप्रमाणे त्यांनी आपण शिकवताना संभाजी महाराज त्यांनी अनुभवले असतील, आपण जे त्यांच्या समोर ती प्रतिकृती किंवा जे चित्र आपण उभं केलं असते त्याप्रमाणे मुलं आपल्याला त्यांच्या शब्दात उत्तर देणार आहेत. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं येऊ शकतं. त्यानंतर आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानापासून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? अनेक गोष्टी आहेत की 16व्या शतकात जरी महाराज होऊन गेले असले तर आजच्याही शतकामध्ये महाराजांची आपल्याला पावलोपावली करत असते. त्यामुळे तुम्ही शिकवल्यानंतर आपण आजचा प्रश्न विचारला काय प्रेरणा घ्याल, तर तत्कालीन परिस्थितीला अनुसरून मुलं सांगतील की महाराजांनी अशा अशा गोष्टी सहन केल्या, हे केल्या, त्यांनी आपला धर्म वाचवला, अशा अनेक गोष्टी किंवा मुस्तफीगिरी असेल, पराक्रम असेल, या सगळ्या गोष्टी मुलं आपल्याला सांगतील आणि ते नक्कीच काय करतील, प्रेरणा घेतील. आणि शेवटचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तुमच्या भाषेत लघुकथा तयार करा. खरं तर हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. उच्चस्तरीय आहे. लेखी आणि अति नवनिर्मिती आहे. बघा मुलं काय करतील, संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांच्या भाषेमध्ये ते काय करतील तर लघुकथा इथे तयार करतील. म्हणजे इथे त्यांना नवनिर्मिती करण्यासाठी आपण काय देतोय, संधी देतोय. माझ्या ग्रुपमध्ये श्री नलवडे सर, श्री कानेकर सर, त्यानंतर शेट्टे सर, त्यानंतर गुरव सर, त्यानंतर आरबी भिसे सर, विजय तांबे सर आणि एच.एम. नलवडे सर असे ग्रुप मेंबर आहेत. आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.